आज आपण फिश फ्राय कशी करायची ते पाहणार आहोत. मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने ताटात ठेवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे. आमसूल घेऊन पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. मसाला करण्यासाठी इथे आलं लसूणची पेस्ट, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला टाकून या पद्धतीने आपल्याला माशांना दोन्ही साईडला ते लावून घ्यायचं आहे. आपण 5 मिनिटं भिजवून ठेवलेला आमसूल आहे ते या पद्धतीने माशांना वरून लावून घ्यायचं आहे. वरून थोडीशी हळद आणि कोथिंबीर टाकून आपल्याला 15 ते 20 मिनिट ते साईडला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मसाला फ्राय करण्यासाठी माशाचा मसाला करण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ, तसंच बेसन, थोडंसं बेसन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, 1 पळी रवा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे 15 ते 20 मिनिट ठेवलेले जे मासे होते त्याला या पद्धतीने लावून तव्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला हा फिश फ्राय करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने ते चांगलं असं परतून घेतलेलं आहे. खरपूस होईस्तोपर्यंत आपल्याला ते थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आपला फिश फ्रायचा मसाला तयार आहे. थँक्यू.